सगळ्या बाजूने आपण बघायचं. लग्न कार्य असेल ज्या ह्याच्यामध्ये असेल पद्धतीने तिथे मी स्वतःहून जाणार. श्रीमंताच्या एक वेळ मी नाही जाणार पण गरीबाकडे जाणार. त्याला आनंद वाटतो का बाबा शिकले तेवढे तरी आपल्याकडे येतात. त्यांच्याशी तीच भाषा बोलणार. डहाणूला भेटले कुठे मुंबई दुबईला कुठेही भेटले तरी तो जो भाषेमध्ये बोलेल त्याच भाषेमध्ये मी बोलणार. का तर मला येते आणि आवड पण आहे. आणि विशेष म्हणजे मी काम करते एरियामध्ये माझी जिथे बदली होईल तिथे मी त्या गावाची पहिलं त्यांच्या भाषेत बोलणार. त्यांच्या अडचणी विचारणार. त्यांचे काही चांगले फायदे असतील ते समजावून देणार. किती लोकांना तर बँकेत मी खाते ओपन करून दिले. काय तुम्ही ह्याच्यात पैसे खाऊन टाकतात, काय तुम्हाला पडलेली नाही मिळत, काय दारू कोण कोण पितात, मी का एवढं उभारात त्यांना ओरडते का तर मी त्यांच्या पोरांना मनापासून शिकवते. आपल्या समाजामध्ये शिकलेले आहेत, शिक्षक आहेत, त्याच्यात 2 ग्रुप झालेले आहेत. तुम्ही ऑब्झर्व करा, कधी पण ऑब्झर्व करा. काही काना आपल्या समाजाची अजिबात पडलेली नाही तर काही काना असं वाटतं आपला समाज पुढे गेला पाहिजे. आणि हे जे आपण शिकवतो त्या निष्पाप पोरांना अगदी कमळासारखी आपल्या मातीतून उगवलेली असतात. निरागस डोळे, काय त्यांचे चेहरे असतात. खरं डोळ्यातूनच ते बोलतात का बाई घरी काय केलं असेल नसेल ते सगळं सांगतात. त्यांचं दुःख ऐकायला कोण नसतं. ती मुलं येऊन सांगतात ताई आमची घरी ना आज तर कधी आहे तर धान नाही रांधेल. एवढं वाईट वाटतं. मग मी जाणार त्यांच्याकडे. काय ग का सगळ्या करतात ह्या पोराच्या समोर तुम्हाला शिकवायचं आहे की नाही. का तर कळकळीने त्यांना ओरडून दारू सोडायची. दारू पिलेले असेल तर समोर पण नाही येणार. तिकडे ताई सांगतात आमच्या एरियात नंदाताई आहे ना झगडे तिच्या समोर जायचं नाही. जुगार खेळत असतील तर जाऊन कितीही मोठा माणूस असला जाऊन ते पत्ते घेणार फाडून टाकणार त्यांच्या समोर. त्यांच्या बायका सांगतात ताई ये हळूच सांगतात ताई गोबीत जावं तसं पत्ते खेळत आहे. तिथे जावं चोरालाही बरं वाटते. आणि विशेष म्हणजे तेही जाऊ द्या. अजून कसं आजारी मुलं पडलेली असतील चौकशी करतो आपण रोज. का एक दिवस एखादा मुलगा नाही आला तर त्याच्याकडे लगेच जाणार. जवळ असेल तर मग येतात आणि सांगतात का असं आहे तसं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्या घरापर्यंत नाही जाता येत पण या मुलांच्या माध्यमातून मी जेवढं जाता येईल तेवढ्या जाते. आणि तसंच आपल्या समाजामध्ये जे व्यसन आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. व्यसनमुळे सगळं बरगळीत होत चाललेलं आहे. निव्वळ काढल्या मुली ज्या आहेत समाजामधल्या त्याने अजिबात घाबरायचं नाही. आपलं पाऊल हे पुढेच गेलं पाहिजे. आता बघा मनात अंतःकरणापासून जिद्द म्हणून त्या पुढे गेल्या. तसंच आपण हे आपल्या ह्याच्याने जिद्दीने पुढे जायचं आणि सतत अभ्यास करत राहायचं आणि आपलं पाऊल आहे ते नेहमी पुढेच गेलं पाहिजे. चूल आणि मूल हे आता संपलेलंच आहे. सगळं मागे गेलेलं आहे. आणि जे व्यवस्थित आहे त्यांचं गायडन्स मार्गदर्शन आहे ते. आणि इथे आज यायला मला संधी मिळाली मी आभारी आहे. अजून काही थोडंफार बोलायचं होतं पण वेळ बराचसा झालेला आहे. चला थँक्यू.